नमस्कार मैत्रिणींनो, रेवतीज किचनमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत हळदीचे लोणचे। त्यासाठी मी या ठिकाणी अशी 1 किलो हळद घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण ही हळद धुवून घेऊ आणि त्यानंतर ही हळद आपण छान किसून घेऊ। छान हळद आपण 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेऊ। हळद स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता आपण हे हळदीचे जे वरचे आवरण आहे ते कट करून घेऊ। हळदीच्या कोंबांचे सर्व साल काढून घेतलेले आहेत आपण या ठिकाणी। तर आता आपण या कोंबांची छान अशी कटिंग करून घेऊ लोणचे बनवण्यासाठी। ओल्या हळदीचे आपण असे छान सुरेख असे काप करून घेतलेले आहेत। तर आपली लोणच्याची ही पूर्वतयारी झालेली आहे। तर आता लोणचे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू। लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, धने, मोहरी, त्यासोबतच थोडी मेथी दाण्याची ओबडधोबड अशी केलेली पेस्ट। हे सर्व साहित्य आपण थोडेसे गरम करून घेऊ। पॅन मी थोडासा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला होता। आता यामध्ये मी हे सर्व साहित्य टाकते आणि थोडे आपल्याला हे तडतडू द्यायचे आहे। आपले धने, जिरे आणि मोहरी या ठिकाणी छान असे तडतडले आहेत। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे। आपले सर्व मिश्रण थंड झाले आहे। आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊ। छान अशी आपली पेस्ट या ठिकाणी तयार झाली आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, त्यासोबतच हळदी आणि हिंग। यातील अर्धी लसूण पेस्ट ही आपण कढलेल्या तेलामध्ये टाकणार आहोत आणि अर्धी लसूण पेस्ट ही आपण कच्ची हळदीच्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत। या ठिकाणी मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तर तेल आता आपले छान कढले आहे। यामध्ये मी अर्धी लसूण पेस्ट टाकून घेते। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। तुम्ही बघू शकता तेलामधून छान अशी वाफ निघत आहे। तर यामध्ये आता लसूण पेस्ट टाकते। आपले तेल छान थंड झाल्यावरच आपण यामध्ये लाल तिखट आणि हिंग टाकणार आहोत। तेल थंड झाले आहे। यामध्ये आता मी तिखट ॲड करून घेते। तिखट छान आपण तेलात मिक्स करून घेतले आहे। तर यामध्ये आपण जे काही मसाले बनवलेत ते टाकून घेते। ही पण सर्व पेस्ट आपण तेलात छान मिक्स करून घेऊ। यामध्येच मी मेथी दाण्याची जी ओबडधोबड पेस्ट होती ती देखील थोडीशी अजून बारीक करून घेतली होती। आता यात आपण थोडेसे हिंग टाकून घेऊ। हे देखील छान असे मिक्स करून घेऊ। आता हे सर्व मिश्रण आपण हळदीच्या ज्या फोडी केलेल्या आहेत आपण बारीक बारीक त्यावर टाकून घेऊ। सर्वात आधी आपण यात मीठ ॲड करून घेऊ आणि हे छान असे हलवून घेऊ। सर्व मीठ हळदीमध्ये आपण मिक्स केले आहे। असे केल्याने हळदीची जी उग्रपणा आहे तो थोडाफार कमी होतो। आता यात आपण जो कच्चा लसूण ठेवला होता तो टाकून घेऊ। तोही छान मिक्स करून घेऊ। सर्व छान मिक्स झाले आहे। तर आता यामध्ये आपण जे मिश्रण आपण तेलात कढवले आहे ते टाकून घेऊ। सर्व छान मिक्स करून घेऊ। सर्व मिश्रण आपण छान हळदीमध्ये मिक्स केले आहे। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपले हळदीचे हे लोणचे। हे लोणचे अगदी आरोग्यदायी आहे आपल्यासाठी। तर तुम्ही माझ्या या पद्धतीने हे ओल्या हळदीचे लोणचे करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे लोणचे कसे वाटले। अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे लोणचे आहे। तर तुम्हीही
ह्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत बाय बाय.